आणि संपादक तिन्ही काम एक माणूस करीत होता. विज्ञान झालं प्रगत, कसलं झालं तुझं विज्ञान प्रगत? संपादक वेगळा, वार्ताहर वेगळा, वर्तमानपत्र वेगळं. यो संपादक बी नुसते एका गावची बातमी नाही, 3 ताळाची. तवा कॅम्प्युटर होतं त्याच, असा अँटिना उभा झाला, सगळे रेंज याच्या कुठल्या कुठल्या बरं का बाप. नारद महर्षी आले, पाया पडले आपल्या सद्गुरूंचे, आणि नारदांना खार फुलायच्या. भगवान शिव ध्यानस्थ होते. ध्यान करत असताना निघालो म्हटले, बसले ते तुमचे मालक ध्यानाला, कशाला होता निघाले. नारद महर्षी निघत असताना उमाई साहेब म्हणाले, जरा थोड्या वेळ थांबा. थांबलेला भगवान शिवाने नारदांना प्रश्न विचारला. जरा बारकाईने ऐका. नारदाला प्रश्न विचारला की हे सगळं मी निर्माण केलंय, पण ह्याला कोण वारस नाही, आता काय करायचं? वारसही तयार केलाय, पण त्या वारसाला कोणी तयार करायचं? ते म्हणले, तुम्ही मला काय सांगताय? काय म्हटले, माझी जरी मुलं असतील, मी जगत जरी निर्माण, जीव जरी निर्माण केलं असतं, त्याला कृतार्थ शिकवता मला येत नाही. का? मी देव आहे. कोण आहे? देव आहे. जिथं देव आला ना तिथं भेद आला. काय आला? जिथं देव आला तिथं भेद आला, आणि जिथं भेद असतं तिथं ज्ञान नसतं. देव आला, भगवान शिवाला भेद लागतो. भेद कळतं का माझं बोलणं? ते काय पहिले जुनी बसणे होते ते, आणि त्या जुनी बसणं वारकरीच नाही, तर मला लहानपणी मला गाठलेली, आणि जुनी बसणं बसायची ते. मग मधल्या एकादशीच्या टायमाला च्या यायची, च्या ते त्या म्हाताऱ्याला म्हणायचं, मधलं भजन म्हण, विठ्ठलाला तुळशी गणपतीला दूर्वा महादेवाच्या पिंडीवर सोबे हिरवा 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 पडतो म्हणायचं. विठ्ठलाला तुळशी, तिथं बेल चालत. गणपतीला दुर्वा, तिथं बेल चालत. जन्मात कशी कोणतरी तिला आता आली तर कोणी होती ना, आणि पहिली होती तेव्हा कीर्तनाची येऊन बसली. नारदाकडे प्रश्न मांडला, देवाकडे भेद आहे, परत मार्ग नाही का? तुकोबारांच्या भाषेत सांगू देवाकडे काय भेद आहे तो सांगतो जरा. तुकोबारांच्या भाषेत सांगतो. भक्ताला के पाया पाशी, भक्ताला के पाया पाया पाशी, पाया दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्तारा के पाया बाजी, पाया बाजी, भक्तारा के पाया बाजी, संहारी, दुर्जनाची संहारी, भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के पाया बाजी. घेऊन या चक्रगदा आची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी. भक्ताला देवाकडे भेद काय आहे? आपल्याच पार्टीच्या माणसाचा विचार करायचा, दुसऱ्या पार्टीच्या माणसाचं काम करायचं, त्याचं नाव देव. आपल्याच पार्टीचे. म्हणून गावात लई पार्टी आहे. गाव सुधाराय करता ना, जुनं होय जोपासण्याकरता आपल्याला बाळाला. देवाकडे भेद आहे, ज्याच्याकडे भेद असतो तो जीवाचं कल्याण करू शकत नाही. देवानं सांगितलं, अरे आम्ही देव आहे, पण आम्हाला नाही कल्याण. मग कल्याण करायचं देवालाच माहिती होतं. तुम्ही संत आहात,
महात्मे आहात, आपण जीवाचं कल्याण करू शकता. ते म्हणले आमच्या पोकांडी का तुमचा अवतार जो आहे की नाही तो कशासाठी आहे? संतांचा अवतार कशासाठी आहे? महाराष्ट्राच्या कल्याण, संतांच्या विभूती, महाराष्ट्राच्या कल्याण. म्हणून हे लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवरचा कोणताही धर्म असू दे, त्या धर्माचा जर संत महात्मा जर असेल, शांतम निर्वैर समदर्शन, अंतर्लक्षण ज्याच्यात आहे, निव्वळ जगाचं कल्याण व्हावं याकरता रात्रदिवस प्रयत्न करतो, त्यांचं नाव संत. कुणाचं कल्याण व्हावं? आपलंच तेवढं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या मुलावर जेवढं प्रेम करायचं. तुकोबरांची भाषा परत आहे का? आपल्या मुलावर जेवढं प्रेम करायचं ना तेवढं समाजावर करता येतं, त्यानं बाहेर पडावं नाही, डॉक्टर करून नाही. मी गाडगे बाबाचा स्वयंसेवक 12 वर्ष काम केले मुंबईमध्ये. तुकोबरांची भाषा फार मोठी कडक आहे माहिती. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेची सानामा. आमच्यासारखे महाराज म्हणून घेणारे लय असतील. निव्वळ सामान्य माणसापासून अधिकारी जीवापर्यंत त्याचं कल्याण करू, त्यांना आपलं म्हणावं. अरे वैष्णवांचा बुद्धाच असा आहे, वारकरी जर असेल तर तो कुठल्या संप्रदायाचा नाही, फळाचा नाही, कुठल्या देवाचा नाही. परत बारका नाही का? विष्णुमाय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगळ. साधूचं लक्षण सांगतो. तुम्ही वैष्णव जर असेल तर पादेव देखील प्रेम करण्याची तुमची ताकद पाहिजे. म्हणून नारद आणि वाल्या कोळ्याला सरळ केलं, जो महत्वाचं कारण ते कुठलाच भेद नसा. ज्ञानेन मोक्ष वसमानयन्ति, ज्ञानानं मोक्ष मोक्ष मिळतो, पण त्या ज्ञानात भेद असेल तर नाही. धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्र कपयाश पुत्र ज्ञानेन मोक्ष वसमानयन्ति असं म्हटलं. आणि म्हणून वस्तुस्थिती अशी आहे, नारदाला प्रश्न केला, या जीवाचं कल्याण तुम्ही करावं का? तुमच्याकडे भेद नाही, आमच्याकडे भेद असल्यामुळं आम्हाला नाही करता येत. तुम्ही करायचं हे कल्याण, तुम्ही करायचं, हित तुम्ही करायचं. आणि म्हणून हिताची जबाबदारी पण आहे. येथे उपकारासाठी आले घर जावे वैकुंठी. हित करणारे जे आहेत ना, कृतार्थता करणारे जे आहेत ना, ते संत आहेत. आणि असे संत जेव्हा प्रतिष्ठानावर येतात, ते आपल्या हिताला कसं जागर राहायचं हे शिकवतात. शिबिर घडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता.
प्रिया हितासे जो जागता धन्य माता पिता तयाच्या. आपण परत शेवटा त्याच्याकडे येऊ. नारद महर्षींनी जीवाचं हित करणारं साधूंनी आपल्या डोक्यावर घेतलं. पण हित करायचं मान्य केलं बा. पण मान्य केल्यानंतर साधूंच्या लक्षात आलं हे गीतेचं ज्ञान कवापासून आहे हे पहिलं बार काय नाही ऐकलं असं तर कळेल. हे मला हे सांगायचंय. गीता निर्माण झाली द्वापार युगामध्ये, पण त्याच्याही अगोदर ज्ञान होतं. हे कसं बाहेर आलं हे सांगतो. मग गीतेची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. जन हे जगत निर्माण केलं भगवान शिव आदी माया शक्ती भगवती देवी. नारदाला असं वाटायला लागलं हे ज्यानं निर्माण केलंय त्याला सगळं माहिती आहे, पण हे ज्ञान तसं बाहेर पडणार नाही. मी गीता जयंतीच्या निमित्तानं बोलतोय. गीतेत जे 700 श्लोक आहेत का नाही, त्या 700 श्लोकातलं जे ज्ञान आहे ते अगोदर होतं. कसं होतं ते सांगतो अगोदर. हे ज्ञान भगवान शिवांच्याकडे होतं, पण हे बाहेर कसं काढायचंय. बऱ्याचशा गोष्टी माणसात असतात पण बाहेर निघत नाही. कोणतरी निमित्त लागतं आणि निमित्त लागलं की ते बाहेर निघतं. मी तर म्हणतो किती माणूस चावाट असू दे, त्याच्या हात दडलेलं ज्ञान आहे ना तोच वर्ग बाहेर काढू शकतो. दुसरं कुणी काढू शकत नाही. काय कळलं तुम्ही किती बी कसं बी पैसा कुठं बी ठेव कुठल्या बँकेत ते कसं वाढ बोलून काढाय नक्कीच आहे तुमच्याकडे काय नाही. हे नारदाला माहिती होत की जीवाची खरी कमतरता आहे तिची शक्ती. शक्तिरूपी नाही ती. तुम्ही स्त्रीला मी कधी कमी लेखलेला आहे परत बार काय ना ती शक्तिरूपी नाही. म्हणून परत बार काय ना का कुठे या भागात जा तुम्ही या जगातलं ज्ञान जे आहे ना बाहेर पडले ते शिव शक्तीच्या संवादातून. परत बार काय नाही का हे माहिती होत नारदाला. हे बाहेर काढण्याकरता आहे ना काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून नारद महर्षी निघून गेले आणि नारदाला सतत सतवायला लागलं. मोकार आहे हिने जबाबदारी माझ्यावर टाकल्या त्या अर्थी मी यांना मार्गदर्शन करू शकतो. परत नारद महर्षी फिरून आले तिथं. हे श्रीमद भागवतातला विषय जरा बारका नाही का. नारद महर्षी आले. उमाई साहेब बसलेल्या आणि उमाई साहेब बसल्यामुळं भगवान शिव ध्यानस्थ होते. उमाई साहेबांनी सांगितलं मालक तुमचे ध्यानाला बसले माझी पूजा झाली मी निघून जातो, पण एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगून जातो. तुम्ही माझ्या शिष्य आहात तर तुम्हाला जाता जाता सांगतो तुमचा हा नवरा जो आहे का नाही तो आतल्या गाठीचा. बापू खरं जर भांडण लावायचं जर असेल तर इथनं लागते. तुमचा मालक मोटरसायकल होता पण त्याच्या पाठीमाग बाई कोणतरी बसली ती एवढं म्हणायचं. लगेच पेटते कापरासारखं पेटत. दुसऱ्याने सांगितलं नाही कापूर जेवढा पेटून तिथं नाहीच होत पण पेटते लगेच. कोणाला भांडण लावायचं असेल तर इथून लावायचं होत. मी त्यांचं सांगतो शंकराचं देवाचं तसं आहे तर आमचं कसं भगवान शिवाला उमाई साहेब असं का करताय कॅश पिकला आमचा संसार करून नाही. तुला काय माहिती नाही कुठल्या कुठल्या बँकेत कुठं कुठं ठेवलंय काय. इकडं जातोय कामाला तिकडच ठेवून येत असला तर नाही वाटत. भगवान शिवाना निवंत शांत होते. अहो असं का करताय आमचा संसार उघड्यावरचा का आमचा बांधला आहे उघड्यावर संसार का किचन आहे बाथरूम आहे. साडी बांधायची ना आंघोळ करायची तेव्हा त्याची शिरले तर ते भूत वेताळ यायची तर म्हणून साडी बांधून आंघोळ करायची नाही का ते काटकर करते तर तसं संसार उघडा ना किचन ना बाथरूम ना किचन मध्ये ती मांडणी ना भांडण ना कुंड नाही. आमच्या मालका आम्ही माझा मालक मसर वाट्यात बसणार कुठलं काय त्याच्याकडे आहे. आम्ही आमच्याच खाता आहे का काय काय नाही खात काय खात नसल्यामुळं काय खात नाही काहीच खात नाही ते.
आणि गाडी आहे घरात, ते गाडीचं काय सवालच उठत नाही, त्याला पेट्रोल लागत नाही. असं सोडला की वैरण खातो, आणला की बसायचं की निघाला. त्याचं नाव काय? बैल कशाला म्हणतो? बैल कोणाला म्हणायचं असतं ते कळायला पाहिजे का रे. नंदी बैल वेगळा आणि नंदी वेगळा. आपल्याकडे ते येतात का नाही ते असं ती वाजवती, असं दुर्गा वाजवलं की तो मान खाली होतो, त्याला काय म्हणायचंय? नंदी. घरात रात्रीचा आला तिने सांगसा की तिनं घरात ढोलकं वाजवलं की जो मान खाली होतो त्याला काय म्हणायचं? म्हणा की मी कशाला म्हणू? नंदी बैल वेगळा, नंदी म्हणतोय. आणि त्या नंदी दुसरं काय कायच नाही. अहो असं काय करताय? नाही नाही म्हणे, तुझा मालक डोळं झाकून बसलाय का नाही, त्याच्या गळ्यात मुंडकेची माळ आहे. नरमुंड बार काय नाही खाता. नर म्हणजे माणसाचं डोकं, तिची माळ केलेली डोक्याची. बर का, डोक्यात येते का? डोक्याची माळ. उगाच म्हणायचं नवऱ्याला घरात बाहेर, दुसऱ्यानं सांगायचं तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात चैन आहे, ती कोणी दिल्या तुला माहितीये का? नारदाला माहिती, पिटवलं बापू. तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात माळ आहे, इतक्या वर्ष संसार केला त्या चैनी बद्दल घरी बोलला, चैनी मध्ये न आणून पिटलं मारून दीपक नारद. नारद गेले सांगून. नारदाने कळ लावल्यामध्ये जगाचं कल्याण आहे. ऐकून जा, परत मी सांगेन. आणि तुम्ही आम्ही कळ लावणाऱ्याचं जगाचं वाटोळ आहे, इतका फरक आहे. साधू कळ लावायचे पण त्याच्यातून जगाचा कल्याण व्हायचं नाही. नारद गेले निघून. उमाई साहेबांनी तोंड केले. अगं तुम्ही कधी कुठल्याही गावाला जावा, घरात बायकून जर पोरं कानकाय सुरुवात केली, आपली एंट्री झाली की समजायचं काहीतरी बिघडलं. लय मोठ्यानं भांड्याचा आवाज आला आणि रानात आला की समजायचं काहीतरी तुम्हाला मंत्र देतो ना, काळजीच करून आला तुम्ही. उमाई साहेबांनी तोंड फिरवलं. बाबा बोल नका, तुम्ही आतल्या गाठीच आहे. अहो आतल्या गाठीचं कधी बोलणार का तुम्ही? ती म्हणजे काय झालं? काय नाही, तुमच्या गळ्यात जी नरमुंड माळा जी आहे का नाही, ती कशाची आहे? अगं लग्न झाल्यापासून तू विचारच नाही, मी तुला सांगू कसं आहे. आणि आज तुझ्या डोक्यात काय म्हणून डोळं झाकलं, कोण आलं तर काय तर नारद आला. झालं का? तो शेजारचा जो येतोय का नाही, शेजारचा येतोय तोच लावून जातोय काडी. आमच्या घरात लावते ते, तर तुम्ही असं समजायचं नाही. आमची एक भाऊस आहे, कीर्तनाला गेलं ती येते. काय झालं का नाही काम? काय तात्याला दुसरं काहीच काम नाही, मागची काळजी नाही, घरात गेलेली लागली पेटली. सगळं काय आम्हाला लोकांचं पेटून हात अशा काय कसं पेटलं, तुझं किती पेटतंय माग बघ की. जर आमचे भजन आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.